हाय गाईज, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि कलर आय थिंक हाय व्हायलेट किंवा मग जांभळा। तर त्या कलरचा आम्ही साडी घातली आणि शावला पण ड्रेस घातलाय। शावा इकडे ग। तर शावला पण ड्रेस घातलाय आणि आज तसं तर मी नवरात्रीचे ना सगळे ब्लॉग शूट केले पण काही अपलोड करणं झालं नाही। तब्येत खराब आहे, आवाजावरून समजतच असं की आवाज खूप खराब येतोय। शॉर्ट व्हिडिओ पण केले होते तर ते पण काही अपलोड करणं झालं नाही। म्हटलं चला आपला लॉंग व्हिडिओ शूट करूया आणि सप्तशृंगीला जाऊन आलो। तिथं मे बी आम्ही ना उसाचा रस पिलो होतो की आणखी दुसरं काही, त्यामुळं तब्येत खराब होऊन गेली आहे। मला पण सर्दी खोकला ताप आणि माझ्या आधी आजारी पडली होती, तिला पण सर्दी खोकला झालेला आहे। आज तिला ताप पण वाटते थोडीशी, बघूया औषध दिले, जर फरक नाही पडला तर तिला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार आहे। तर बघूया तिला जर फरक पडला तर बरं होईल। सर्दी झालेली आहे, आज ताप येतोय तर बघूयात। आणि हे बघ गोडोली माझी, हा आहे तिच्या पहिल्या बर्थडेचा ड्रेस, हो ना ग। आणि ओढणी राहत नाहीये, पडली आणि तिचा चेहरा बघा एकदम सुकून गेला, पूर्ण सुकून गेलाय माझं बाळ। आम्हाला मशीन वरती पण जायचंय, माझा ड्रेस फिट करायचा आहे आणि ब्लाऊज शिवायला टाकलेला आहे तो पण घेऊन यायचा आहे। तर म्हटलं चला आवरूयात आधी आणि त्यानंतर जाऊन येऊया मशीन वरती। ड्रेस आहे तुझा, म्हणजे मग माझं ते पण काम होऊन जाईल। आज थोडस निवांत आहे, काम नव्हतं दुसरं काही। पॅन्ट आहे, उद्या दसरा आहे तर दसऱ्याची पण थोडी तयारी करायची। बघूया आज काय काय होतंय, तुमच्यासोबत शेअर करते। काय पिलूची आहे ओढणी, तुझ्या डोक्यावर देऊ का मग? छोटी छोटी यार छोटी छोटी ना, गोड दिसते का? आणि श्राऊ भैया मामाच्या डोक्यावर का बसली हे तर तुम्हाला सांगायचंच राहिलं। तो म्हटला की ये माझ्या डोक्यावरती बस, ती खरंच चढायला लागली म्हणून त्याने डायरेक्टच बसून घेतलं तिला। पुश आईच्या तोंडाला, आईच्या तोंडाला पुश, आईच्या तोंडाला पुश, पुश आईच्या तोंडाला, तोंडाला पुश आईच्या भैया। हा पुश पुश। काय काढलंय तू? सुंदर सुंदर। लग्न झालं ना तेव्हा जवळजवळ 3 वर्ष मी कंटिन्यू साडी घालायची आणि साडीवर पूर्ण सवय झाली होती काम करायची। पण आता 4-5 वर्षापासून मी ना ड्रेस घालते, तेव्हापासून काही साडी घालायची सवय राहिलेली नाही आहे आणि काम पण सुचत नाही। त्यामुळे मग म्हटलं चला साडी काढून ठेवूयात आणि तशी पण विनाकारण खराब होण्यापेक्षा स्वयंपाकाच्या वेळेस तरी आपण काढून ठेवूयात। त्यामुळे साडी वगैरे चेंज केली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। आता स्वयंपाकामध्ये ना काय बनवावं हा प्रत्येक जणाचा प्रश्न असतो। रोज भाजीपाला खाऊन पण एवढा कंटाळा येऊन जातो ना की म्हटलं चला आज आपण मस्त आहे ना तडका देऊन वरण बनवूयात। याआधी मी ना तुरीची आणि मुगाच्या डाळीचं मिक्स वरण बनवायचे, पण थोड्या दिवसापासून मला फक्त तुरीच्या डाळीचं वरणच आवडायला लागलंय। तर तो छान बनवतो दाल तडका टाईप, म्हटलं चला त्याचंच वरण बनवून घेऊयात। आणि तोपर्यंत ना डाळ शिजायला टाईम लागतो, तर कणिक पण भिजवून घेतलं होतं। आणि कणिक थोडंच आहे कारण की यांना ना भाकर आवडायला लागली, म्हणजे वरणासोबत म्हणा किंवा पनीरसोबत। त्यांना काय झालंय काय माहिती, पण प्रत्येक भाजीसोबत त्यांना ज्वारीची भाकरी पाहिजे आता। तर मग त्यांच्यासाठी भाकर बनवायची, त्यामुळे कणिक थोडंसं भिजून घेतलं। आणि आता मोकळा टायमिंग होता, तर त्या मोकळ्या टायमिंगमध्ये आपण जो काही सामान आणलेला आहे ना तो पण भरून घेऊयात म्हटलं डब्यामध्ये, जेणेकरून किचन ओटा रिकामा होतो। आणि किचन ओटा रिकामा असला की मग आपल्याला पण काम करायला थोडंसं फ्रेश वाटतं आणि काम पण सुचतं, नाहीतर मग सगळीकडे पसारा असला की काम काही होत नाही। तर किराणा वगैरे भरून घेतला मी। आता आम्ही एवढ्यामध्ये ना किराणा काही भरलेला नाही आहे, म्हणजे आम्ही दिवाळीला घरी जाणार असतो, त्यामुळे मग आम्ही दिवाळीच्या आधी काही किराणा भरत नाही। जेव्हा दिवाळीवरून येतो तेव्हा मग जे काही सामान लागत असेल ना त्याची लिस्ट बनवतो आणि त्यानंतरच किराणा भरतो। तसं 8-15 दिवस तरी जवळजवळ आम्ही घरी जाणार असतो आणि मग तेवढ्यामध्ये सगळं सामान खराब होण्यापेक्षा जे पाहिजे ते इथून लोकल दुकानातून घेऊन यायचं। आणि त्यानंतर दिवाळीवरून आलं की मग घरून पण बरंचसं सामान आम्हाला भेटतं, म्हणजे माझ्या सासूबाई आणि मम्मी बरंचसं सामान घरून पण देत असतात। त्यामुळे मग आम्हाला डबल सामान होण्यापेक्षा आम्ही जे काही सामान आहे ना ते तिथून आल्यानंतरच भरतो। तर माझं सामान वगैरे भरून झालंय। चला आता तुम्हाला ना वरणाची रेसिपी शेअर करते। तर दाल तडका बनवत असते मी आणि तो खूप टेस्टेड लागतो चपातीसोबत। तर त्याच्यासाठी मी इथं काही खडे मसाले घेतलेले, त्यामध्ये जिरे मोहरी, 1 तेजपत्ता, 1 आपली लवंग, त्यानंतर दालचिनीचा तुकडा, 2-3 काळे मिरे आणि एखादे 2 लवंग। तर एकदम मस्त लागते, या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि यामध्ये खडे मसाले झाल्यानंतर आपल्याला आता सुके मसाले घ्यायचे। तर सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे हळद, मीठ, धना पावडर आणि मिरची पावडर। हे पण तुम्ही जसं प्रमाण आहे त्याप्रमाणे काढून घ्या।
गरमागरम आपला मस्त जिरा राईस रेडी झालाय. त्यानंतर इकडं डाळ पण शिजत आली आहे आणि इथं मी चिरून घेतलंय कांदा टोमॅटो. त्यानंतर इथं आलं लसणाची पेस्ट करून घेतली, थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या, कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर कट करून घेतली. तर चला आता पुढची रेसिपी तुम्हाला सांगते. तर तेल गरम करून घेतले आणि यामध्ये तुम्ही थोडंसं बटर किंवा तूप पण टाकू शकता, त्याने टेस्ट आणखी छान लागते. तर सगळे खडा मसाले टाकून ते परतून घेतले आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकला, तो पण छान फ्राय करून घेतला. हिरवी मिरची घातली, ती पण छान फ्राय करून घेतली आणि आता आपल्याला कांदा घालायचा आहे, तो पण थोडासा सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण आणि आलं आपल्याला सगळ्यात शेवट घालायचं आहे, जेणेकरून ते जळत नाही किंवा मग कढईला खाली लागत नाही कांदा. तरी पण तुम्हाला असं वाटत असेल माझी कढई जळाली आहे, तर ते फुल गॅसवरती परतवल्यामुळं कांदा वगैरे नाही जळालेला, फक्त कढई थोडीशी काळी झालेली आहे. तर कांदा झाला, त्यानंतर आपण आलं लसूण टाकलं, ते पण छान परतून घेतलं आणि आता टोमॅटो घातलंय, ते पण एकदम मस्त परतून घ्यायचं कमी गॅसवरती पूर्ण मऊ होईपर्यंत. यामध्ये तुम्ही लगेच थोडं मीठ ॲड केलं ना तरी पण टोमॅटो पटकन मऊ होतो आणि एरवी तसं जरी परतवलं तरी पण पटकन परतवलं जातं. तर हे छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. आता आपल्याला फक्त एवढं लाल तिखट, मीठ, हळद आणि धना पावडर एवढंच टाकायचं आहे, यापेक्षा काही एक्स्ट्रा मसाले टाकायचे नाही. तुम्हाला जर पाहिजेच असेल तर नंतर तुम्ही सगळं वरण वगैरे झालं त्यानंतर लाल मिरच्यासोबत थोडीशी मिरची पावडर टाकून तडका पण देऊ शकता, पण मी काही देणार नाही त्यामुळं मी मिरची इथं जरा जास्त घातलेली आहे, तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट हिरवी मिरची पण घातली आहे, त्यामुळं मग लाल मिरची जरा अंदाजे घालून घ्यायची. त्यानंतर इकडं वरण माझं मस्त असं शिजलेलं होतं, तर त्यामध्ये मी सगळा मसाला टाकला आणि ते छान परतून घेतलं. यामध्ये जर तुम्हाला वरण घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये टाकू शकता. मस्त असं आपलं वरण झालेलं आहे आणि त्यावरती फक्त वरून कोथिंबीर टाकायची आणि बघा किती छान झालं आहे कमी गॅसवरती. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि एकदम मस्त हॉटेलसारखं वरण बनून तयार होतं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आपली रेसिपी आवडली असेल तर ती पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाय फ्रेंड्स.